तर बरोबर, एकदा जिंकल्याने कुणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कुणी फकीर होत नाही. तर लेकराव, मी तुम्हा सर्वांचा लाडका पाटील मास्तर आपल्या सर्वांचे आपल्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय. तर लेकराव, नुकताच मुंबई पोलीस शिपायाचा पेपर तिथे झालेला आहे. त्या पेपरमध्ये सरासरी मुलांना मार्क्स किती आहे, पेपरला किती मुलं बसले होते, फिजिकल जो मैदानी चाचणीचा कट ऑफ होता तो किती होता, आणि आता पोलीस भरती फायनल जो मुंबई पोलिसाचा कट ऑफ असणार आहे शिपायासाठी तो किती असणार आहे, या महत्वाच्या गोष्टी आपण तिथेच तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी जे लेकरं चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक करून घ्यायचं आहे. मी नेहमी सांगत असतो, काय लढता लढता हरलो जरी मी, हरल्याचा मला खंत नाही, माझी लढाई माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. तर लेकरांनो बघा, सर्वात प्रथम आपण विचार करूया जागांचा. आता मुंबईच्या जवळपास शिपाई पदासाठी ज्या जागा होत्या त्या होत्या 3521. मुंबई पोलीस शिपाई भरती 3521. आधी जागा होत्या 2459. 1062 जागांची त्यामध्ये वाढ होऊन 3521 जागा आपल्या समोर होत्या. मग 3521 जागांसाठी जे काही लेकरं लेखी परीक्षेसाठी पात्र झाले होते ते पुराव आपल्या समोर आहे. तर आता बघा, आता आपण जर विचार केला एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, व्हीजीएनटी, एनटीडी, त्यानंतर एनटीसी, एनटीडी, ओके, एनटीबी, एनटीडी, एसबीसी, ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओपन, ओके, अशा पद्धतीने. तर लेकरांनो, सर्वात प्रथम आपण आता लेखी जी आपली 100 मार्क झाली बघा, 100 मार्काच्या लेखी परीक्षेमध्ये ज्या मुलांना, ओके, मुलांना 82 प्लस मार्क आहेत, 82 प्लस मार्क्स आहेत, ते कुठेतरी कट ऑफ मध्ये बसतील, ओके, 82 प्लस. पण काहींना ग्राउंडला 50 मार्क आहे, मग त्यांना सरासरी मी 82 कुठे सांगतोय, ज्यांना ग्राउंडला कट ऑफच्या जवळ असेल त्यांच्यासाठी, ज्यांना काय जवळपास 45 ग्राउंडला मार्क्स होते, 47 मार्क्स होते, 50 मार्क्स होते, अशा विद्यार्थ्यांना इथे कमी मार्क्स असले तरी घाबरायचं काम नाही. आणि मुली, सरासरी मुली सेफ कोण असणार आहेत, ज्यांना 70 ते 72 लेखी परीक्षेसाठी मार्क्स आहे. किती? 70 ते 72 मार्क्स लेखी परीक्षेसाठी अशा मुली ते सेफ असणार आहे. ओके, आता लेकरांनो, पेपरचा जर आपण विचार केला तर पेपर अवघड नव्हता, बरोबर की नाही? पेपर अवघड अजिबात नव्हता आणि पॅटर्न सुद्धा त्यांनी जवळपास 27 क्वेश्चन जीकेचे विचारले, काही गणिताचे, काही मराठीचे, ओके, म्हणजे जास्त क्वेश्चन सुद्धा जीकेचे विचारले. भरपूर लेकरांचं डोक्यात तेच होतं, 60-70 प्रश्न जीकेचे पडतील आणि मोठ्या प्रमाणात आपला रिझल्ट येईल. ओके, तर पेपर अजिबात अवघड नव्हता. परंतु पेपरसाठी जे विद्यार्थी मित्र बसले होते, लेखी परीक्षेसाठी जे विद्यार्थी मित्र बसले होते, त्यापैकी जवळपास 60 ते 65% विद्यार्थी हे नवीन होते. 60 ते 65% विद्यार्थी काय होते? हे नवीन विद्यार्थी होते की ज्यांचं ग्राउंड निघालं होतं आणि नुकताच पेपरसाठी, लेखी परीक्षेसाठी काय करत होते? तयारी करत होते. मग ह्या विद्यार्थी मित्रांचं झालं काय की यांना लेखी परीक्षेमध्ये जे मार्क्स आले ते मार्क्स आले 65, 70, 50, 55 असे मार्क्स यांना तिथे पडले. त्यामुळे लगेच घाबरून जायचं काम नाही. म्हणजे मेरिट लय हाय जाईल बुवा किंवा लय लो असेल असंही नसणार आहे. काय असणार आहे? एक सर्वसाधारणपणे मध्यम स्वरूपात मेरिट असणार आहे. आता बघा, आतापर्यंत मुंबई पोलिसाचा पेपरचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पेपर तिथे काय होता बरोबर, आपल्याला अवघड बघायला भेटायचा. ओके, पॅटर्न कुठे फॉलो केला जात नसायचा. पण 2026 मध्ये जो पेपर झाला बरोबर, त्या पेपरमध्ये सोप्या पद्धतीने प्रश्न आपल्याला तिथे विचारले गेले होते. म्हणजे हाय लेवलचे प्रश्न अजिबात तिथे नव्हते. ओके, एक मीडियम पद्धतीने, जशा पद्धतीने खरंच पेपर पाहिजे व्हा त्याच पद्धतीने तो पेपर आपल्याला तिथे बघायला भेटलेला आहे. त्यामुळे घाबरायचं काम नाही लगेच. ओके, तर 82 आणि 72 मार्क्स, 70-72 मुली, ओके, हा लिखीचा झालं. आता बघूयात आपण फायनल गोष्टी. आता एससी कॅटेगरीचा जर आपण विचार केला, एससी कॅटेगरीचा, तर बघा आता ओपन वरून आपण हा पूर्ण मेरिट काढू शकतो. आता ओपन मुलांचं जर मेरिट बघितलं आपण, याचं कोणाचं, मैदानी चाचणीचं, तर ओपनला मैदानी चाचणीचं मुलांचं मेरिट होतं जवळपास 43. किती होतं? 43. ओपनला मैदानी चाचणीला बघा मुलांचं मेरिट किती होतं? 43 आणि मुलींचं होतं 39. मुलींचं किती होतं? 39. म्हणजे ओपनचं आता इथून मागे काय व्हायचं, मैदानी चाचणीचंच मेरिट कमी असायचं, त्यामुळे फायनल मेरिट वाढत नव्हतं. पण आता मैदानी चाचणीचं मेरिट वाढल्यामुळे फायनल मेरिट देखील आपलं वाढणार आहे. फायनल मेरिट आता आपण इथं 43 मध्ये 82 मार्क एखाद्या मित्राला आहे आणि 43 मार्क्स आहे. ओके, मग त्याचे टोटल किती झाले? 5 आणि इकडे 4, 8, 12, 8, 12, 125 मार्क्स होतात बघा. मग हा
ओके, हा काय होणार आहे, वेटिंगला बसणार आहे. बघा ना, 43 आणि 82 125. मग आता ओपनचा जर आपण खरंच विचार केला, ओपनचं मेरिट किती लागू शकतं, तर बाबड्या लक्षात घे, ओपनच्या मुलांचं मेरिट आहे 132 ते 133च्या आसपास असणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थी मित्राला लेखी परीक्षेला, आपण म्हणतो लेखी परीक्षेला 82 83 85 मार्क्स आहे आणि ग्राउंडला 50 47 मार्क्स आहे, असे विद्यार्थी मित्र तिथे बसतील. पण ज्या लेकरांना लेखी परीक्षेला 90 मार्क्स आहे, 90 मार्क्स आहे आणि ग्राउंडला 42 मार्क्स आहे, ते सुद्धा तिथे काय होणार आहे, बसणार आहे. ओके, 132चं जर मेरिट लागलं तर हा बसला ना, बरोबर की नाही. म्हणजे ओपनचं मेरिट 132 ते 133च्या दरम्यान असेल. ज्या पद्धतीने पुण्याचं मेरिट लागलं बघा, त्याच पद्धतीने इथे कार्यक्रम असणार आहे. 132 133. आता ओबीसीच्या मुलांचा जर आपण विचार केला, ओबीसी, तर ओबीसीच्या मुलांचा आता इथे कार्यक्रम असा आहे की यांचं मेरिट 129च्या आसपास राहील. का बरं, कारण बघा ओबीसी जे मुलं आहेत त्यांचं ग्राउंडचं मेरिट 139, किती आहे, 39. म्हणजे ओपन पेक्षा 3-4 गुणांनी काय होणार आहे, ते खाली घसरणार आहे. कोणाचं, ओबीसीचं. ओपन पेक्षा 3 ते 4 मार्कचा ओबीसीचा आणि ओपनचा 3-4 मार्कचा काय असणार आहे, फरक असणार आहे मुलांचा. ओके, मग आता मुलींचा जर आपण ओपनच्या मुलींचा जर विचार केला, ओपनच्या मुलींचा, तर ओपनच्या मुलींना जवळपास ग्राउंडला 39 मार्क्स होते. म्हणजे त्यांचं फायनल मेरिट आहे परव 127 किंवा 128च्या आसपासला येईल. कोणाचं, ओपनच्या मुलींचं. आणि ओबीसीच्या मुलींचं फायनल मेरिट, आता ओबीसीच्या मुलींना ग्राउंडसाठी मार्क्स किती होते, तर फक्त 32चा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे ओपनच्या मुलींपेक्षा ओबीसीच्या मुलींचं परव हे ग्राउंड जवळपास 6 ते 7 मार्क्सने काय होणार, 6-7 मार्क्सने खाली घसरेल. म्हणजे 121 122च्या आसपास ज्या मुली आहेत त्या तिथे लागू शकतात. आणि जागा पण जास्त आहे ना, परव 6355 जागा टोटल आहेत. सॉरी, किती, 669 जागा टोटल आहे. 669 ओबीसीच्या टोटल जागा आहेत, 669 आणि 6355 लेकरं पेपरला बसली होती. मेरिट वाढण्याचं कारण काय होणार माहिती का, इथून मागे जे मुंबईचं मेरिट लागलं आणि आत्ताचं जे मुंबईचं मेरिट आहे यामध्ये जमीन आसमानाचा फरक असेल. का बरं, कारण परव जागा पण आहेत आणि लेखी पेपरसाठी पण मुलं जास्त प्रमाणात बसलेली. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पेपर पण सोपा होता. ओके, आणि ग्राउंडचं मेरिट पण इथून मागच्या मेरिटपेक्षा या वर्षीचं मेरिट जास्त आहे ग्राउंडचं. त्यामुळे काय होणार, नक्कीच तुमचं मेरिट इथे हाय जाणार आहे. तोही मुद्दा आपण तिथे लक्षात ठेवायचा. ओके, आता ओबीसीच्या मुला मुलींचा कार्यक्रम संपला. ओके, एकदा सर्व चॅनलवरती नवीन असतात त्यांनी लाईक करून घ्यायचं, सबस्क्राईब करून घ्यायचं. ओके, आता इथं स्पोर्ट्ससाठी बघा 25 ओबीसीला आणि ईडब्ल्यूएस ला सुद्धा 25 आहे आणि ओपनला 39 स्पोर्टसाठी. म्हणजे ओपनचा मुलींचा आणि स्पोर्टवाल्याचा कुठंतरी सारखं मेरिट तिथे लागेल. आणि ओबीसीच्या स्पोर्टचं मेरिट आहे भरपूर प्रमाणात काय येणार आहे, खाली येणार आहे. आर्मीवाल्यांनी 115 120 SC ST आणि NTD किंवा VJNT जर आर्मीवाले असेल तर 110च्या प्लस पाहिजे आणि 115 सरासरी आर्मीवाल्यांना मार्क्स तिथे पाहिजे टोटल आर्मीवाल्यांसाठी. ओके, सर्वांनी आपले मार्क्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये काय करायचे, कमेंट करायचे आहे. ओके, आता एससीबीसीचा सुद्धा कुठेतरी ओपन पेक्षा 1-2-3 मार्क्सनी काय असणार आहे, तुम्ही खाली असणार आहे. ओके, जर एससीबीसीच्या मुलांचा जर विचार केला तर 128 किंवा 129च्या आसपास त्या मुलांना मार्क्स पाहिजे आणि मुलींना 120 ते 122च्या दरम्यान मार्क्स तिथे असणं गरजेचं आहे. ओके, ईडब्ल्यूएस यांचं मेरिट मोठ्या प्रमाणात खाली असणार आहे. ओके, म्हणजे मी सांगतो VJNT विजे ये आणि NTD NTC NTB NTD NTC आणि विजे. ओके, ह्या मुलांपेक्षा यांचं मेरिट खाली येणार. ओके, या मुलांचं मेरिट हाय जाणार. कोणाचं, विजे, त्यानंतर NTB NTC NTD यांचं मेरिट हाय जाणार. म्हणजे जवळपास ओबीसी पेक्षा जास्त आणि ओपन पेक्षा कमी असणार. म्हणजे 130 131च्या दरम्यान हे मुलं 131 132 पण जाऊ शकतं. या दरम्यान हे मुलं असणं गरजेचं आहे. मुलं, ओके, कारण बघा तुम्ही 141 ग्राउंडचं मेरिट आहे, NTBचं मेरिट थोडं कमी येणार. म्हणजे 130 129 जरी NTB ला असले तरी काम होतंय. पण NTA विजे NTC NTD ला 131 132 पण जाऊ शकतं. ओके, ओपन पेक्षा 1-2 मार्कांनी कमी राहील. 131 किंवा 132 तिथे आपण सेफ आहोत. ओके, मुली त्यापेक्षा आता बघा विजे मुली ज्या आहेत त्यांना 34 मार्क्स ग्राउंड साठी होते आणि NTB साठी 33, NTC साठी 35 आणि NTD साठी 33 होते. मग बघा 33 वाले जे आहेत NTB आणि NTD,
ओके, यांच्यामध्ये जर आपण विचार केला तर जवळपास 119 120च्या आसपास यांचं मेरिट लागेल. पण या 34 आणि 35 वाल्यांचं 122 123च्या दरम्यान मेरिट लागेल. 122 123 म्हणजे विजे एनटी ह्या ज्या मुली आहेत या कमीत कमी 122च्या आसपास असणं गरजेचं आहे. 122च्या आसपास. ओके, मुली आणि मुलं तर 130 प्लसच पाहिजे हे सगळे. ओके, फक्त कोणते सोडता तर हे बी वाले सोडता. 130 प्लस पाहिजे म्हणजे 103चा नाही 132च पाहिजे बॉ डायरेक्ट. 132 आणि 130च्या आसपास बी वाला असेल 29 30. ओके, क्लिअर. त्यानंतर एससी आणि एसटी यांनी काय टेन्शन घ्यायचं नाही, यांचं मेरिट कमीच असणार. आता एससीचा जर विचार केला, मुलांचं मेरिट आहे ग्राउंडचं 38चं, मुलं जागा आहेत जवळपास 458, मुलं पेपरला बसले 3981. 3981 मुलं लेखीसाठी पात्र झाले होते. या 38 आता यांचं मेरिट लागेल जवळपास 125 126 124च्या आसपास मुलांचं. मुलींचं लागणार 117 115 116 म्हणजे 115 च्या पुढे 115 नाही म्हणते 112च्या पुढे ज्या काही मुली असतील एससी आणि 115च्या पुढे एसटीच्या त्या मुली सिलेक्ट होणार. ओके, आर्मी स्पोर्ट वाल्यांचं हे मेरिट खालीच येणार. आर्मी वाल्यांचं इथं मेरिट 105 107 110च्या आसपास राहणार. ओके, एससी एसटी साठी. तर या पद्धतीने बाकी पोलीस पाल्य 110 112 115 119 या दरम्यान ओपनच्या मुलांचं थोडं हाय जाईल. कोणाचं? पोलीस पाल्यांचं. तेही आपण तिथे काय करायचं लक्षात ठेवायचं. होमगार्डचं मेरिट ओपनचं होमगार्डचं मेरिट 124 125 जाईल. 128 129च्या पुढे ते मेरिट 27 28च्या पुढे सुद्धा लागणार नाही, लक्षात ठेवा. कारण काय झालंय, होमगार्डचं मेरिट प्रत्येक जिल्ह्याचं खाली आलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याचं खाली आलंय. इथं सुद्धा होमगार्डचं मेरिट खालीच येईल. ओके, तर तेही आपण लक्षात ठेवायचं. यानंतर पुरव आता आपल्याला किती मार्क्स पडले, आपण किती कमी मार्क्स पडले म्हणून आता चिंता करत बसायचं नाही. लगेच पुढील तयारी लागायचं आहे. तुम्ही राज्य उत्पादन शुल्कची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण राज्य उत्पादन शुल्कची स्पेशल बॅच सुरू केली आहे नुकतीच. 1199 बॅच आता फक्त 999 तुम्हाला पुस्तक पण भेटणार आहे. त्यानंतर वन विभागाची सरळ सेवेची बॅच 999 आहे. यामधून तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करा, वन विभागाची तयारी करता ही सरळ सेवेची बॅच जॉईन करा. तलाठी भरतीची बॅच आणि पुस्तक आहे. पोलीस भरतीची बॅच आणि पुस्तक आहे. 12 महिने कालावधीची बॅच आहे. 15 एप्रिल 2026 पासून याच्यात लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे. चालू घडामोडीचं लेक्चर आणि वन विभागाचे कायदे, दारूबंदीचे कायदे लाईव्ह असणार. बाकी सगळे रेकॉर्डेड विषय असणार. ज्या पोरांना बॅच आणि पुस्तक घ्यायचं आताच घेऊन टाका. पुस्तकानं तर धुमाकूळच घातला. 70 75 80 90 प्रश्न आपल्याला प्रत्येक एक्झाम मध्ये पाहायला भेटले. तर ते पुस्तक फक्त 799 ला दोन्ही पुस्तक तुम्हाला घरपोच येणार आहे. आणि पुस्तकाचा स्टॉक कमी राहिलेला आहे, त्यामुळे आताच पुस्तक परचेस करून घ्या. फक्त बॅच पाहिजे 399 रुपयाची फी. न्यायालयाची बॅच, न्यायालय सर्व पेपर, एमपीएससीची बॅच आणि पुस्तक 999 आहे. ओके, सरळ सेवेची बॅच, तलाठी भरती, सरळ सेवा सर्व एक्झाम साठी चालते. ऑल इन वन बॅच, कोणत्या एक्झामची तयारी करा. अग्निवीरची देखील बॅच आहे. चालू घडामोडीचे बुक आहे. ज्या पोरांना पुस्तक बॅच घ्यायची आताच द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी या नंबरवर कॉल मेसेज करा. ओके, आणि सर्वांनी आपले मार्क्स कमेंट बॉक्स मध्ये नक्की काय करायचे सांगायचे आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढे नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.